काय बाई कुठं चालल्या बाबा भवान्या पाहिजे चौघीच्या चौघी जणी आहे ना बाबा कुठं चालल्या काय तर चालले असतील साड्या घ्यायला शॉपिंग गिपिंग करायला नाही तर त्याला 3-3 हजार रुपये चालले आता काय त्याची मजाच आहे ना आपल्या जुने पैसे आता पत्ता नाही सगळं आपल्या माणसाचे झालं नाही तर काय आपण जर गेलो तर फॉर्म भरायला काय याच्यासोबत आपले पैसे आले असते माणसं होई ना आम्ही जातो फॉर्म भरायला फॉर्म भरायला गेले आणि कुठं फॉर्म भरला काय तर काही पत्ता नाही अजून पैसे नाही आले कसं काय करावं काय तर मला काय समजा उडाले सगळं बायला पैसे आले आपल्याला पैसे नाही आले त्या माणसाला तुम्ही आता घरी गेला चांगली बजायला बघत सोडत नाही हो ना सगळ्या बायला 3-3 हजार आले ना अजून इथं आपल्याला यायचा पत्ता नाही अमाय शांताबाई माझ्या जाऊचे ना ह्या गंगीचे बिचारे पैसेच नाही आले म्हणते बापा अजून हो लाडक्या बहीण योजनेचे यायनं बिचारे याच्या नवऱ्याला पाठवलं तर म्हणते फार्म भराले तर यायचे पैसेच नाही आले बापा बरोबर आहे ना पार्वती ते तिच्या नवऱ्याला पाठवलं म्हणतं ना अहो नवऱ्याला पाठवल्यानं होते का माय अशी कागदपत्राची कामं बायकाईनच करा नवऱ्याचं तर बस घोड्यावर झाला ना घोड्यावर येण्यासारखं काम आहे त्याला अब्बीच पाहिजे आता तिथे गेल्यावर जरासे थांबाय लागते 4-5 घंटे आता आपण कसं बापा बिना जेवल्या खावल्यानं 4-5 घंटे थांबलो तिथं मजा काय नाही तर काय माय शांताबाई ह्या दोघीच्या नवरी काही ढंग आहे का ढंग झाले घेतलेच नाही याच्या पाचे पैसे नाही पेलेस दारू मारू पेलेस पडलेस तिकडे भरला म्हणून सांगून दिले येले काय समजते यायले समजलं असतं ना ह्याच गेले असते फॉर्म भराले त्याला माहित आहे बरं का त्याची नवरी बेवडे आहे तरी काय पाठवा नवरेली गलती तर यायचीच आहे मग नाही तर काय व पार्वती हे तू जाऊ आहे ना थेलाही भोगचुकाळी याच्यासोबत असंच व्हायले पाहिजे हा भोगचुकाळीपणा करते ना हे असंच व्हायले पाहिजे याच्यासोबत शांताबाई विचारणं आले का नाही आलं विचारतो जराशी माझ्या घेऊन विचारणं हो हा गंगा आले का म्हटलं 3,000 आले का म्हटलं लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले का हो तुले पाय आता जलेबी नामक छिळक रही बाई आता हिला माहित आहे ना हिला तरी पण पाय अशा असते बाई का नाही हो बाबा शांताबाई अजून तर आले नाही पण येते म्हणते बाबा आता पुढच्या महिन्यात डायरेक्ट 4,500 का 3,000 येते म्हणते बाबा आता बिचारे आमचे नवरे गेलते ना भराले तर त्याच्यामुळे जरासा घोटाळा झाला हा म्हणून आमचे लेट येते म्हणते अमाय बाई हो का व म्हणून तर नवरेला पाठवा लागत काय नवरेला पाठवलं हो तुम्ही स्वतः जात्या बापा नाही तर काय व नाही तर आमच्या सोबत येत्या आमच्या सोबत येत्या हे तर म्हणलीच आहे बाबा शाईनी माई जाऊ नाही तर काय माई आमच्या सोबत आल्या असत्या तर आमच्यासारखे तुम्हाला यातच पैसे आले असते म्हणून नाही काय कोणतंही काम एकजुटीने केलं ना तर ते सक्सेसफुल होते आता आम्ही काय करावं माय शांताबाई आम्हीच चाललो होतो ना आम्हीच चाललो होतो पण आमची नवरी काय जातात तुम्ही करा ना घरातले काम स्वयंपाक कर फटाफट लेकर शाळेत जाते मी म्हटलं बाई एखाद्या दिवशी स्वयंपाक नाही केला तर काय होऊन राहिलं पण माझ्या नवरा बिचारी नाही मीच जातो जाय म्हटलं बहीण पाय आता मी पायावर गोटा घेऊन बसली घरी नाही तर काय माय शांताबाई माय तसंच झालं हे बेवडे काही कामाचे नाही बापा माहित आहे बाबा बेवडे आहे म्हणून तरी काय पाठवा म्हटलं किती काही अर्जंट काम असो बापा आता माणसाची जात जातो म्हटल्यावर का नाही म्हणणार का ते आपल्याला असं वाटतं बाई की आपल्यापेक्षा माणसं जातील नाही समजते पण माणसाची जात मला काय माहित अशी बैल आहे म्हणून आमची इच्छी मग नाही काय माय पार्वती असं माहित असतं ना तर मग काय लागलं असतं बापा आम्ही तुमच्या सोबत येत होतो पण ते जरासं काम बिघडलं बापा आता काय करतं बिघडलं मग आता काही ना काही तर करावंच लागून बरं जाऊ दे बापा येन मागं पुढं पैसे कोणाचेच पैसे नाही राहत सर्विलेच पैसे भेटते येन मागं पुढं माय शांताबाई माय जाऊ घेऊ तुम्ही की मी कुठं चालले बापा काही नाही हो माय आता मार्केटमध्ये चाललो होतो आम्ही आता 3,000 आले म्हटलं लाडक्या भावाचे तर बहिणीनं काहीतरी घ्यावं नाही काय चालली बाई साड्या माड्या आता कार्यक्रम आहे पुढं नवीन पाहिजे नाही काय चाललो बाई घ्याले असं मजा आहे बापा तुमची हो मजा नाही तर काय चलो शांताबाई चल बरं उशीर होऊन राहिला याच्या मागे लागायला पुरते कावं चालणं लवकर काय त्याचं डोकं खात बसली हो चाल चलो बाबा गंगा येतो काय बरोबर तेली पैसे आले तर पाहिजे मस्त साड्या घ्यायला गेल्या इथं आपले पैसे अटकले काय सगळ्या माणसाचे ना झालं त्या माणसाचे ना झालं सगळं नाही तर काय मान या माणसाचं पत्ताही नाही सकाळपासून गेले तर अजून घरी आता पत्ता नाही येता कुठे गेले काय गेले तसं येणं मला जेवण करायला जाणार कुठं घरी खाले तर येण नाही काही तर बाबा कशी गोष्ट करू तू खाले तर येणारच आहे आता त्याच्या म्हणजे पैसे नाही बाहेर नाश्ता गिस्ता खा प्याले तर घरी जाणार ते जेवायले येण डॉक्युमेंट येईल आता पबू तर थकून गेलो आपण आता कुठं पाहत येईल काय हायच नाही ना कुठे गेले काय गेले तर नाही तर काय हो तेले म्हटलं बाबा जाऊन पहा ते जिथं फॉर्म भरला तिथे विचारपूस करून या फॉर्म तुम्ही भरला बरोबर का नाही डबल भरून द्या आता तेले म्हटलं आता गेले की नाही गेले माहित नाही बरं झालं म्हटलं तर माझ्या घरचा माणूस मला दिसलाय नाही डोळ्यानं सकाळी झोपेतून उठून खवा गेला काय तरी पता नाही लागला मला हो ना बरं चाल जाऊ दे चला आता घरी पाहू आता येणार माणसं काढू त्याची घोडबुंद चांगली बाबा सगळ्या बायाले पैसे आले तर आपल्याला पैसे नाही आले तर किती बेकार वाटते व नाही तर काय मा सगळ्या बायले आलेत ना पैसे आपल्या दोघीलेच नाही आले फक्त सगळ्या बायले आलेत आपण गेलो असतो तर लय बरं झालं असतं बाबा पस्तावून राहिली या माणसाला पाठवून त्याच्यानंतर एकही काम त्याच्या हातात नाही सगळे काम आता आपणच करत जाऊ चला आता घराकडे जाऊ दे या माणसाला पाण्यात काही फायदा नाही आहे ती येणार घराकडे जेवायले आता खान कुठं घरी जेवायले ते चल येन घरी ये चल हाय नाही वाटली लेगाची घरी आवाज तर येऊन राहिला घरी जर राहिली तिथं चालूच राहते को बाहेरपर्यंत आवाज येते आता येऊन राहिला म्हणजे घरी आहे नाही ते कुठं गेली असं बाहेर गेलं चला लवकर जेवण करून घ्या सटकून जा घरी काय थांबायला पुरत नाही ते जर आली गेली तर अजून लावून दे पैसे नाही आले चला लवकर आता घरी जाऊन जेवण करा सटकन निघून जाईल घ्या काय लागून राहिले घ्या मस्त जेवायला
म्हटलं तुम्हाला तेव्हाच घनचक्कर दाखवतो. आता भेटलं तुम्हाला दाखवत चांगला. बाबू मोकऱ्यान म्हटलं दाखवत त्या बाबाला आता घनचक्कर आणि तू मोकऱ्यान. महावीन काका पागल झाली का तू? पागल झाली का? यांना म्हटलं पैसे मागं पुढे येणार जा. मी गेलतो सेतूमध्ये, तो म्हणे येते म्हणे मागं पुढे पैसे होतच असते म्हणे, येते म्हणे. धीर ठेवा म्हणे जरा. कायची धीर ठेवू? कायची धीर ठेवू सांगा मला, कायची धीर ठेवू? सगळ्या बायले पैसे आलेत ना, असे नाही का एक किलो चालले सगळ्या ऑल टोटल घातल्या बायले पैसे आले, फक्त आम्ही दोघीलाच नाही आले. तुम्ही कसे फॉर्म भरले की नाही? खरं सांगा, मी भरला का? भरला तुम्ही फॉर्म सांगा मला. माझी आईची शपथ, देवा शपथ, फॉर्म भरला पण पैसे नाही आले तर मी काय करू? फॉर्म भरला ना आम्ही ना. थांबा तुम्ही आता मोगरीन घेतल्याशिवाय तुम्ही काही सुटी येत नाही. तुम्ही सुटी येत नाही. मीच गेली बरं झालं फॉर्म भरायला तुम्ही जाय ना. मला फॉर्म मी जातो भरून आणतो. मी भरून आणतो. इकून तिकून दिला तर फॉर्म बरोबर भरला नाही. सगळ्या बायचे पैसे आले ना, आमचे पैसे नाही आले. थांबा तुम्ही आता, तुम्हाला चांगली धडा शिकवतो. ओके सोना महावीन का मोगरी घेऊन काय आता मला कांटा का? येते ना म्हटलं पैसे येते धीर ठेव ना. अरे चला लवकर बाहेर बोलते बाबा. महावीने बायको पागल झालं का मारू राहिली मोगरी ना. थांबा तुम्ही कुठे पळून राहिले? डबल असं नाही का घरी? डबल घरी आल्यावर चांगली अजून बजारची तुम्हाला. थांबा तुम्ही. अरे बाबा ज्या महावीर बायकोचा पारा तर वजन गरम दिसून राहिला बाबा. वजन राखत येते तर महावीर मारते का काय करते खा माहिती आता. कसं काय करा? जेवायला जाऊ का नाही घरी? काही तो पळून जाऊ. चला घरात टाट वाटतो मी जेवायला देतो तुम्हाला. चला लवकर घरात. ताट वाढतो म्हणते वा, जेवायला देतो म्हणते महावीर. मला काहीतरी दाल काला वाटून राहिला. मग जेवायला देते गलातही देते. कसं काय करा? तो पळून जाऊ का महावीर? कसं काय करावं काय तर? हा ना घरात तुम्हाला जेवायला देतो म्हटलं ना, आण लवकर. अरे बाबा हो होतो. पहिले तू म्हटलं मी होतो मागूनच म्हटलं मी पहिले तू. काय मागाने पुढे करून राहिले? तुम्हाला काय मारून राहिली का मी? आण लवकर घरामध्ये जेवायला देतो ना. नाही बाबा इथं काही सांगता नाही. महावीर बोलतात वाढू राहिला. या अंदर घेते चांगले धरते मला. काही तर काही थांबले पुरात घरात झाले पुरात. तू लवकर निघाले पुरते चटकाली पुरते. तू लवकर जोडल्या बघा सोडत नाही आता मला. कुठे पळून राहिले? बरोबर पया आता नाही जेवसाल. संध्याकाळी येसा ना जेवायला दाखवतो मग तुम्हाला. येणार आहे घरी मग दाखवतो तुम्हाला. थांबा तुम्ही. राजीव शिवलाल भाऊ काय होऊन राहिलो या आपल्या समोर? म्हटलं लेणं देणं काहीच नाही. बिनफुकट म्हटलं बायकोचा लता खाऊन राहिलो आपण. आम्ही तर वाचलो म्हणा आपण तुम्हाला भेटल्या म्हणता रे. हो ना राजा, काय विचारतो बाबा. बायकोनं घरात गिरात जाऊ दिलं बस मागून आली जे चालू केलं. आई मोगरी घेतली मोगरीनं एक दोन दिल्या मावार आणि मग मी बाबा तिच्या हातातून निसटलो आणि लवकर पाहिलं तिथून. मी म्हटलं शिवलाल काही खरं नाही इथे थांबलं. ते म्हटलं आपला भरीत केल्याशिवाय सोडत नाही म्हणून बाबा मी तिथून लवकर पळत इकडे आलो बा. बरं केलं बाबा लवकर पळत आले. आता तर माही काही खरं नव्हतं. मला म्हणे बायको ये घरात ये म्हणे जेवायला तास वाढतो जेवायला देत तुम्हाला. मी पहिलं समजून गेलो. मी म्हटलं झुंबर काहीतरी दाल म्या खिचडी आहे काहीतरी पकून राहिलं म्हटलं. मी घरात गेलोच नाही. मी तिथून झालं पळत. मग तुलाच गेलं म्हणे तिकडं. नंतर पाहिजे नंतरच्या नंतर आता म्हणजे लवकर पाहा लागते. म्हटलं बायको थोड्या सोडत नाही. पण मी पळत आलो बाबा. मी खायला तर पता बसला राजा तू. मी आता खाल्ल्यान पण माझ्या चांगलंच खाल्ल्या रे. दोन तिथं दिल्या दिन ठेवून नाही तर का बरं लवकर पळायला म्हणून वाचलो. तिनं चांगलंच मला सुचवलं होतं आज. आता कसं करायचं मग शिवलाल भाऊ? कसं करायचं आता? कुठून आणायचे पैसे? 3,000 रुपये दिले कसे का द्यायचे? चालणार आता पाहून कोणापासून उधार पाता चालतं का? लाईने पाटलाले मागू आता ते जाय बा एकमेव करते धरते. बाकी कोणी आपल्याला देत नाही. फक्त लाईने पाटील म्हटलं देऊ शकते काही ना काही. चला मग काय करायचं? चला मागून पोहते काही म्हटलं हात पाय हलवला तर कुठे जमत नाही तर आपल्या बायका आपल्याला काही जगू नाही दे. ओला तर बघत सोडत नाही आपल्याला. चला लावू येतं 3,000 जुगाड. चल मग लाईना पाटलाच्या घरी तेच देऊ शकते आपल्याला. चल तिथं जाऊ पाहू यायला मागून जरा लढ फोडू बाई देऊन तरी दे. नाही तर आपल्या बायका आपल्याला काही सोडत नाही. चल लाईना पाटलाच्या घरी. आता येणं कोणतं काम कळलं म्हणवलं का मग इकडं नाही तर येत नाही काय मागं फवारासाठी किती लोण्या लावल्या आले नाही. इकडून तिकडून ते शिवलाल भाऊ आले तर आम्ही त्याच्यामध्ये चाटा मारल्या. इकडून तिकडून त्याची बायको आली तर तिने चाट मारली. काय माय पण अजब लोक आहे ना. आता काय आले तर काय आम्ही तोंड टाकवाले. नाही रे पाटील राजू मोठ्या आशेमुळे आलो तुमच्यापाशी. ते फक्त आमचं म्हटलं एक काम करावा. काम कोणतं काम? आणि तुम्हाला काय कामाच्या टीमला साठून येतो का मी? नाही तर तुम्हाला मग इकडं काम राहिलं चाल लोण्या लावतो येत नाही लोक. आता तुमचं काम बोललं तर आमचं म्हणतं एक काम करा. कोणतं काम आहे तुमचं असं? काय विचारलं लाईने पाटील? आम्ही नसले ते कामं केले ना. अगोदर ते बायकोचे लाडक्या बहिणीचे फॉर्म भरायला गेलो. असं वाटलं होतं आम्हाला का बायकोचे म्हटलं लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून आणा. त्याला 3,000 येते म्हटलं तर आम्हाला 1,000 देन बा. म्हणून त्या दृष्टिकोनानं आम्हीच गेलो बा आमच्या बायकाचे फॉर्म भरायला. तर काय तर माय बिन ते उलट झालं. काय उलट झालं असं? जास्त एक दारू पेले असं नाही तर काय जुवा खेळले असं नाही. नाही म्हणजे दारू करू कुठं बाबा? दारू नाही पिलो जुवाई नाही खेळलो. आम्ही इमानदारीने फॉर्म भरला. ते फॉर्म भरायला त्याला 100 रुपये दिले. आणि कागदपत्र आम्ही सगळं बरोबर केलं. ओके मध्ये सगळं सक्सेसफुल झालं. पण आमच्या बायकोचे पैसे नाही आले. बाकी सगळ्या गावातल्या बायचे पैसे आले पण आमच्याच बायकोचे नाही आले. असं कोण झालं बा? तुमच्यासोबत सगळ्याच बायाचे पैसे आले नाही तर मग बायकोच्याला नाहीचे आले. आता पहा बरं तुमच्या बायकोले नाही आले म्हणता. गावातल्या सगळ्या बायाले पैसे आले फक्त आमच्या दोघांच्याच बायकाले पैसे नाही आले. काऊन नाही आले काही नाही आले. आम्ही कागदपत्र सगळे गेले फॉर्म भरले सगळंच बरोबर केलं ना पण आमच्या बायकोला आले नाही.
तुम्ही ना काहीतरी गडबड केली असेल मग, नाही तर काय असं कसं होऊ शकते? सगळ्या बायाचे आले तुमच्या बायकाचे आले नाही, असं कसं होऊ शकते? काहीच नाही गडबड लाईने पाटील, सगळं बरोबर केलं ना आम्ही. ते कॅपायला ना सगळं केलं ना, नाही तर का सगळं त्यानंच भरलं. ते सितू म्हणलं आहे नाही का, त्यानंच भरलं सगळं ऑल्टोटल त्यानंच केलं. तो म्हणे सक्सेस झालं म्हणे, तुमच्या बायकाले पैसे पण द्या म्हणे, नाही तर का. अरे सगळं केलं माझ्या तरून पैसे नाही आले. आता बायका आमच्या नावाची लावून राहिला, पैसे नाही आले. तुम्ही फॉर्म भरले की नाही. तुम्हाला आमचा विश्वास नसून होत, पण आजी शपथ घाल तुम्ही खरं करा. आम्ही इमानदारीने फॉर्म भरले, त्या फॉर्म भरण्याला 100 रुपये दिले, सगळंच बरोबर केलं, तरी पण पैसे नाही आले. आता म्हटलं तुम्ही फक्त आमचं बाई एक काम करा. हो समजलं मला, यायचं का कोणतं काम आहे तर पैसेच मागतील. म्हटलं पैसे जर मागत असताना तर म्हटलं आता सांग तुम्ही पैसे आहे नाही आपल्याजवळ, बाकी दुसरी कोणती तुमची मदत करू शकतो मी. त्या कापेवाल्याची देऊ शकतो, त्या शेतवाल्याची म्हणजे ती देऊ शकतो, त्या 2 गोष्टी बोलू शकतो, तेवढं आपण काम करू शकतो. बाकी म्हटलं पैशाचं काम आपल्याकडून होणार नाही, कारण की माझ पैशाचा अटेंड नाही आहे, नाही का. सगळे जेवढे पैसे तेवढे मी वावरायला लावून दिले. पाहणार राजू लाईने पटेल, जरा म्हटलं जास्त रुपये नाही पाहिजे, 6,000 रुपये पाहिजे आम्हाला, 3,000 रुपये आमच्या बायकोला देऊन देतो. आणि म्हटलं तुमच्याकडे आम्ही कामाला येतो लागेतो. आता कोण्या कामाला येतं बा तुम्ही मग इकडं? हा फवारा झाला, निंदने झाला, सगळंच झालं, नाही तर तुमच्या लोण्याला लागते कामाला. चला आता फवारा मारायच्या एवढेच कमी लोण्या लावल्या का? चाटाई मारला, शिवलाल भुवनच्या बायकोनी मारली, नाही का. चाटेल काम आहे तुमचं. आता म्हणता बाबा काम द्या, आता कोणतं काम देऊ तुम्हाला? कोणतं कामाला येतं मग इकडं? काय हातपाय दाबाला येतं मायावाला, का डोकं दाबाला येता? पाहा लाईने पाटील, असं ना कोणतं काम, म्हटलं कोणते काम करतो आम्ही, नाही तर मग काम नसतं तर आम्हाला म्हटलं 6,000 रुपये देऊन द्या, आम्ही 3,000 घेऊन घेतो आणि दुसऱ्याच्या इकडे कामाला जातो, तुम्हाला पैसे देतो. द्यायला पुरत नाही बाबा, हे दोघं जणाला चॅप्टर आले का जे कवा झेकी देतील आणि काय कधी काय सांगता नाही फुट. आपण काय 6,000 रुपये देऊन द्या, पचू द्यावं ते फुट देत नाही का वापस. कारण नाही ना, पण तुम्हाला आता काय सांगितलं, माझ्यापाशी आठवण नाही आहे, नाही तर का सगळे मी वराला लावून दिले, जेवढे होते ना तेवढी लावली मी. मोठ्या आशेनं आलतो लाईने पाटील आम्ही तुमच्या जवळ, आम्हाला असं वाटलं तुम्ही आमचं काम करसान बा. पाहणं करा ना, म्हटलं जमा ना, जास्त रुपयाचं काम नाही ना, फक्त 6,000चं काम आहे. 6,000 रुपये काय कमी आहे करायचे शिवलाल भाऊ? 2-3 हप्ते चालले जाते ना ते 6,000 रुपये कमावण्यात, नाही तर काय आपल्यापाशी आठवण नाही बा. तुम्हाला मी पहिलं सांगून दिलं, पैसे जर काम असेल तर आपल्याकडून होत नाही. लगेच त्या कॅफेवाल्याला म्हणजे त्या शेतवाल्याला काही म्हणायचं असेल, काही बोलायचं असेल तर मी तुम्हाला येतो तुमच्यासोबत, त्याला बोलतो याचे पैसे काढून नाही आले काही नाही, तुमच्याकडून बोलतो मी, लगेच बोलून देतो. अजून काय एवढी मदत होईल आपल्याकडून, अजून काही पैशाची मदत होत नाही. चला शिवलाल भाऊ, नाही मध्ये तर काय करता, त्याला आपला फालतू टाइम वाया गेला. बायमध्ये करा दुसऱ्याला लागतले असते, तरी काही ना काही देऊन दिले असते. असं वाटलं बा पाटील आहे, पैशाला माणूस आहे, ते म्हटलं करा मदत, पण काय जे त्याने लोकांना हात ओढून लावले आपल्याला, काहीच नाही म्हणते पैसे मागे एवढे पैसे असून चालले लेगाचे चांगले होण्याचे पैसे मागाले. अरे माहित आहे ना तुम्ही कसे लोक आहेत म्हणून, झाक्या मारणारे आहे ना. काम पडलं तर लेगाचे लोण्याला लागते, येत नाही कामाला. आता म्हणते काम दे, कोणतं काम द्या देईल, पैसे द्यायलाच नाही पुरत म्हणा, पैसे वापस नाही करत. 1 नंबरचे लुचाळा लेगाचे, बरं झालं डायरेक्ट नाहीच म्हणून दिलं मी ना, नाही तर माठ होस निघते, नाही म्हणत नाही आपण कुणाले. पहिले काय यायचं माहिती ना आपल्याला कारभार कसा आहे, 1 नंबरचे लुचाळा आहे, तर तिकडे आपल्याला काय करावं लागते.